नागपूरमध्ये असं कोणतं ठिकाण आहे जिकडे आता इन्व्हेस्ट केलं 5-10 वर्षांनी मोठ्या प्रमाणामध्ये रिटर्न मिळू शकतील? एक तर आहे वर्धा सेलू टू नागपूरच्या मधला जो पोर्शन आहे जिथे ड्रायपोर्ट होत आहे सेलूला, हा मधला पोर्शन इन्व्हेस्टमेंटसाठी चांगला राहील. अच्छा. त्याच्यानंतर नवीन नागपूर जे बनवून राहिलेलं आहे समृद्धीच्या या साईडला, हिंगणा साईडला, तिथून 20-25 किलोमीटरच्या अंतरावरती, 30 किलोमीटरच्या अंतरावरती काही इन्व्हेस्टमेंट केलं आता, कारण की हिंगणामध्ये खूप महाग झालेलं आहे. पण त्याच्यात 30 किलोमीटर दूर जर तुम्ही गेले, 25-30 किलोमीटर, तिथे जर तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर तुम्हाला येणाऱ्या 10-15 वर्षामध्ये बेनिफिट मिळेल त्याचं. जसं आम्हाला साली धाबामध्ये 8मध्ये इन्व्हेस्टमेंट केलं, आज आम्हाला बेनिफिट मिळालं. 25 किलोमीटर दूर होतं ते डेव्हलपमेंटपासून त्यावेळेसच्या. तर तसं हे मिळेल. त्याचं कारण असं आहे की या दोन्ही पॅचमध्ये खूप साऱ्या कंपन्या येऊन राहिलेल्या आहे. अच्छा. जसं मिहानमध्ये सोलर 12,000 कोटीचा प्रोजेक्ट टाकत आहे. महिंद्रा EV व्हेकलचा प्रोजेक्ट टाकत आहे 15,000 करोडच्या जवळपास. त्याच्यानंतर एक हेलिकॉप्टर बनवणारी कंपनी आहे, तिचं नाव मला आठवत नाही आहे, ती पण 700 कोटी रुपये गुंतवत आहे. आणि त्याच्यानंतर एक आवाडा म्हणून एक कंपनी आहे, ती सोलरचे सेल्स वगैरे पॅनल्स वगैरे बनवणारी कंपनी ती आहे. ज्युपिटर नावाची एक कंपनी आहे बॅटरीची, ती बॅटरीची कंपनी मोठी इन्व्हेस्टमेंट करत आहे. हे सर्व इन्व्हेस्टमेंट या भागात येत आहे. अच्छा. या भागामध्ये रोजगार खूप मोठा निर्माण होईल आणि लँडचे रेट सुद्धा वाढेल. तर हा जो पोर्शन आहे हा त्या पुढच्या काळासाठी योग्य